कोण म्हणतं स्त्री पुरुषांची कामे करू शकत नाही म्हणून? अगदी पुरुषप्रधान संस्कृतीतील पुरुषांची म्हणून ओळखली जाणारी कामे सुद्धा ती आज व्यवसाय म्हणून स्वीकारू लागली आहे. सावंतवाडीत वास्तव्यास असणाऱ्या आणि मूळ विजापूर येथील सखूबाई रामू राठोड या त्यातल्याच एक. त्या चक्क विहीर बांधण्याच्या व्यवसायात उतरल्या. आजवर त्यांनी अनेक विहिरी बांधल्या. कोणतीही भीती मनात न बाळगता त्या हा व्यवसाय तेवढ्या जिद्द आणि ताकदीच्या जोरावर करतायत. पाण्यासाठी खोदता खोदता तळ गाठताना दमछाक होते, पण तरीही भीती न बाळगता त्या बांधलेल्या विहिरीतही जलद गतीने उतरतात. विहीर बांधण्याचं काम फत्ते करतात. आज त्यांच्या या व्यवसायाला 10 वर्ष झाली आहेत. अनेक विहिरी त्यांनी आजपर्यंत बांधून पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या या व्यवसायाचा तरुण भारतने घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी अनुजा. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. अगदी देशाच्या राजकारणातील उच्च पदापासून ते अगदी वैमानिक होण्यापर्यंत स्त्रियांचा मोठा वाटा आहे. मी आज सावंतवाडीतील एका अशा महिलेबद्दल बोलणार आहे. त्या चक्क विहीर बांधतात आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत. त्यांनी या व्यवसायाला कधीपासून सुरुवात केली ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, तुमचं तरुण भारतमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचं सर्वप्रथम नाव सांगा. सखूबाई रामू राठोड. एक पुरुष सत्ताक व्यवसाय आहे हा, आणि एक महिला असून तुम्ही या व्यवसायात उतरलाय. या सगळ्याची सुरुवात कधीपासून झाली? आमची आता झाले 10 वर्षापासून हे सुरुवात, हे काम करतो ते. हा व्यवसाय करताना तुम्हाला कोणाची साथ लाभली आहे? याचं आमचं 7 एक माणूस असतो खाली. आम्ही दोघांनी खाली असतो आणि 2 वर असतं बाई माणसा. आम्ही बाई असं ना खणून माती काढून बाहेर टाकतो, भरून देतो त्याला. मग ते दोघांनी ओढतं. मग नंतर रिंग टाकताना मी खालीच असतो. मग या व्यवसायात तुम्हाला तुमच्या पतींची कशी साथ लाभते? आमचं पतीने केलं नाही आहे, लेकिन ते असं काम धरायचं, आणायचं, मटेरियल आणून द्यायचं, करायचं तो करता. मालकाला हे काम जमत नाही, आम्हाला जमतो.